नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात। बघा मित्रांनो, जिल्हा परिषद निकाल संदर्भात अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। महत्त्वाची माहिती असणार आहे निकालाच्या संदर्भात। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनललाही देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, जिल्हा परिषदेच्या निकालासंदर्भात काय अपडेट आहे, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, IBPS कंपनीमार्फत एक निकाल या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे झेडपीला। कुठल्या झेडपीचा निकाल आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहूया आणि कोणत्या पदाचा निकाल आहे ते देखील पाहूया। तर बघा, झेडपी नाशिकचा हा निकाल या ठिकाणी आहे फार्मसी ऑफिसर, ठीक आहे। फार्मसी ऑफिसर पदाचा हा निकाल असणार आहे। 26 डिसेंबर 2023 रोजी परीक्षा झाली होती। यामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी काही परीक्षा आहे ती एकूण 200 गुणांची होती। मिनिमम क्वालिफिकेशन काय होतं तर ग्रॅज्युएट तुम्ही असायला पाहिजे, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर अशा पद्धतीची क्वालिफिकेशन या पदासाठी त्या ठिकाणी सांगण्यात आलेली होती। आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा, संपूर्ण IBPS कंपनीमार्फत तुमच्या झेडपीच्या परीक्षा घेतल्या गेलेल्या आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, बाकीच्या पदांचे त्या ठिकाणी निकाल जे आहेत ते जाहीर झाले आहेत। उर्वरित जे काही पद आहेत, ज्या पदांचा निकाल बाकी आहे ते देखील लवकरात लवकर झेडपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावले जातात किंवा मग IBPS कंपनीमार्फत झेडपीला त्या ठिकाणी पाठवले जातात। ज्या पदाच्या किंवा ज्या झेडपीमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल, ज्या पदासाठी त्या ठिकाणचा निकाल लागला आहे किंवा नाही, त्या संदर्भाचे अपडेट तुम्हाला असू द्यायचे आहेत। कारण जर तुम्हाला चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळालेले असतील तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देखील त्या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं। तर बघा, अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की झेडपी नाशिकचा फार्मसी ऑफिसरचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता अजून एक निकाल आपण या ठिकाणी पाहूया। त्यानंतर बघा मित्रांनो, हा पुढील निकाल आपल्याला पाहायला मिळतो। हा देखील झेडपी नाशिकचा आहे, परंतु पद या ठिकाणी वेगळं आहे। जर आपण पाहिलं तर बघा, झेडपी नाशिक पदाचं नाव आपल्याला पाहायला मिळते लॅबोरेटरी टेक्निशियन। लॅब टेक्निशियन पदाचा हा निकाल आहे। 2 नोव्हेंबर 2023 परीक्षा झाली होती। झेडपी नाशिकचा हा निकाल या ठिकाणी आहे। यामध्ये देखील तुम्हाला रोल नंबर पाहायला मिळेल, रजिस्ट्रेशन नंबर, तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी अर्ज केला आहे ते, तुम्हाला डेट ऑफ बर्थ, तुमचं नाव, तुम्हाला मिळालेले मार्क्स, संपूर्ण माहिती या ठिकाणी देखील पाहायला मिळणार आहे। झेडपी नाशिक लॅब टेक्निशियन पदाचा हा निकाल आहे। अजून एक निकाल आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, पुढील निकाल तुमच्यासमोर ओपन झालेला आहे। हा जो काही निकाल आहे तो आहे सुपरवायझर पदाचा रायगड झेडपीसाठी। बघा, कमेंट बॉक्समध्ये कोणीतरी आपल्याला माहिती विचारली होती की झेडपी रायगडचा सुपरवायझर पदाचा निकाल जाहीर झालेला आहे का म्हणून। तर बघा, सुपरवायझर पदाचा झेडपी रायगडचा जो काही निकाल आहे तो आता ह्या ठिकाणी जाहीर झालेला आहे। 29 फेब्रुवारी 2024 रोजी तुमची परीक्षा झाली होती। तर बघा, हा निकाल तुम्हाला पाहायचा या ठिकाणी व्यवस्थितरित्या, तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी अर्ज केला होता, कशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळाले ते देखील या ठिकाणी दिले गेले। तर तुमचे मार्क्स या ठिकाणी तुम्हाला चेक करायचे। ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं त्या विद्यार्थ्यांनी हा निकाल पाहून घ्यायचा आहे। झेडपी रायगडच्या सुपरवायझर पदाचा निकाल देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता राहिलेले जे काही निकाल आहेत ते देखील लवकरच जाहीर होतील। त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील लवकरच त्या ठिकाणी सुरू होईल आणि आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला नियुक्ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे